महाराष्ट्राची शान, मराठी अस्मितेचा मान, राजे शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा, ज्यांनी मुघलांना नामोहरम केले, स्वराज्याचे धोरण बांधले, अशा राजे शिवछत्रपती यांच्या प्रथम अस्तित्वात आलेल्या मंदिरात जाण्याचे सौभाग्य मला लाभले। माझा हा एक छोटासा प्रयत्न त्या भव्य दिव्य मंदिर आणि इतिहासात अजरामर असणाऱ्या माझ्या राजांची पराक्रमाची गाथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। Good morning दोस्तों, this is your host and दोस्त विशाल, welcoming all my beloved YouTube family to your beloved YouTube channel which is Morning Vibes with विशाल। मित्रों, आज सकाळचे 7:30 आपलं दर्शन झालेलं पूर्ण। आता आपण अजून काही प्लेसेस एक्सप्लोर करण्यासाठी निघालेलो आहोत। पब्लिक आर गेटिंग तयारी आणि आपण पण आता निघूयात आपल्या पुढच्या प्रवासाला। बोला हर हर महादेव, जय शिवशंकर शंभो। हे हॉटेल होतं, म्हणजे हॉटेल म्हणजे गणेश भुवन सदन म्हणून आहे, ट्रस्टेच आहेत आणि ठीकठाक रेटमध्ये पडलं आम्हाला। नाईस अँड कोझी प्लेस, म्हणजे चांगलीच प्रॉपर्टी आहे। आमचा इकडे स्टे होता, मस्त एअर कंडिशन रूम घेतली होती आम्ही, बऱ्यापैकी हे झालेली आहे। आम्ही पूर्ण फ्रेश झालेलो आहोत, आमचं पूर्णपणे बॅकपॅक झालेले आहेत आणि आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या पुढच्या प्रवासाला। आता काही डॅम, परत शिवाजी महाराजांचं म्युझियम आणि अजून काही एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करा, नाही ते तुम्हापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करा। चला म्हणजे पुढच्या प्रवासाला। हे पूर्ण त्यांचंच बनवलेलं आहे, गणेश सदन म्हणून। मंदिरापासून अप्रॉक्सिमेटली 1 किलोमीटर अंतरावर आहे, इकडनं चालत जाऊ शकता समोरनं। पण चांगली प्रॉपर्टी आहे, मेंटेन पण बघा तुम्ही, काय बघू शकता, फक्त चांगल्या 5 स्टार हॉटेल टाईप्समध्येच मेंटेन केलं आहे त्यांनी आणि खरंच चांगली जागा आहे। यू कॅन कम, आराम करू शकता। 24 आवर्सचं चेक इन देतात, इवन इफ यू आर चेकिंग इन द इव्हनिंग, लेट इव्हनिंग जरी पण केलं, आम्ही कसं लेट इव्हनिंग केलेलं, स्टील त्यांनी 24 आवर्ससाठी आम्हाला दिली, पण आम्हाला तेवढी वेळची गरज नाही आहे म्हणून आम्ही निघतो आहे। तो मित्र, आता आपण जाणार आहोत शिवाजी महाराजांचं म्युझियम आहे ते पाहण्यासाठी आणि आपलं आता दर्शन वगैरे सगळं पूर्ण झालेलं, बॅकपॅक झालेलं आहेत आणि इकडनं अप्रॉक्सिमेटली 1 किलोमीटर भरच्या अंतरावर आहे ते पण। ते बघूयात पटकन आणि मग पुढच्या प्रवासाला निघूयात। तुम्हाला मी दाखवतो, कॅमेरा अलाउड असेल तर तुम्हाला दाखवेन तो कसा आहे। चला मित्र बघूया शिवाजी महाराजांचं मंदिर। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। आपण आता आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव जे मंदिर बनवण्यात आलेलं आहे ते आहे श्रीशैलम येथे, ते आहे हे मंदिर। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। या मंदिरामध्ये आल्यावर आपल्याला काही प्रतिकृती पाहायला भेटेल, त्या अशा प्रकारच्या आहेत। इथे जिजाऊ माता आई शिवाई देवीचं दर्शन घेताना, शिवनेरीवर त्यांचा जन्म झाला होता तेव्हाचा हा सोहळा, महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापनेचा प्रण केला होता तेव्हा शिवलिंगावर हात ठेवून जी प्रार्थना केली होती त्याची ही प्रतिकृती आपल्या मावळ्यांसोबत जिजाऊ माता शिवाजी महाराजांना उपदेश आणि मार्गदर्शन करताना, आणि तसेच तोरणा आणि राजगड किल्ले पश्चिम घाटामध्ये, कनाडा घाटातील तिकडे जेव्हा ते आले होते महाराज तेव्हाची ही प्रतिकृती। नौसेनेचा प्रारंभ हा झाला होता 14 ऑक्टोबर 1657 रोजी। ते आरमार त्यांनी उभारलं होतं आणि त्याची ही प्रतिकृती मध्ये टाकलेलं आहे की जेव्हा अफजल खान आला होता महाराजांवर चाल करून, तेव्हा त्यांनी कशा प्रकारे महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता त्याची ही प्रतिकृती। आणि सय्यद बंडा, जसा मागच्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, सय्यद बंडा तेव्हा जे झालं होतं त्यांनी घातलेलं चिलखत आणि अफजल खानाचा वध केला होता त्याची ही प्रतिकृती। तसेच हे आहे वीर बाजीप्रभू देशपांडे, जो आपण पुरंदर किल्ला पाहिला होता, तिकडे त्यांचं किल्ल्याचं आणि त्यांचं महत्त्व देखील मी तुम्हाला आपल्याला दाखवलं आहे। सायमल्टेनियसली शाहिस्तेखानाची जी बोटं कापली होती महाराजांनी, ती प्रतिकृती देखील तुम्ही बघू शकता। तसेच मुराद बाजी देशपांडे यांच्या बलिदानाची ही गाथा वर्तवणारे हे, तसेच मिठाईच्या पेटारातून महाराजांची सुटका कशी झाली होती त्याची प्रतिकृती दर्शवणारे हे दृश्य। सोबत शहाजी संभाजी राजे पण आहेत, क्या बात है यार। सरे
यांच्यावर जेव्हा हे केलं होतं तेव्हाची जबाबदारी, आणि ते म्हटलं होतं ना की होता गड आला पण सिंह गेला, त्यापूर्वीची हे सभासदाची दृश्य हे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जो पार पडला होता तेव्हा का आलेले ब्रिटिश, तेव्हाचा देखील एक किस्सा आहे, तुम्हाला मी सांगितला आहे तो माझ्या रायगडाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता की महाराजांनी कसं इंग्रजांना नामोहरम केलं होतं त्यांच्या सोन्याच्या मुद्रा परत करताना. हे प्रतिकृती आहे शिवाजी महाराज जेव्हा अबुल हसन कुतुब शहा भागानगर येथे भेटीसाठी आले होते 5 फेब्रुवारी 1677 रोजी गोलकोंडा येथे, तेव्हा त्यांना बघण्यासाठी संपूर्ण शहर हे जमा झालं होतं. तेव्हाचं हे प्रतिकृती हमला ह्या कोप्पलगाववरील हमला दर्शवला आहे. जेव्हा तिकडच्या लोकांना तिकडच्या पठाणाने त्रास दिला होता तेव्हा शिवाजी महाराज आपल्या सरदार हंबीरराव मोहित्यांसोबत आले होते आणि त्यांनी हुसेन खान या पठाणाला जेरबंद केलं होतं आणि लोकांच्या जाचातनं सुटका केली होती, त्याची ही प्रतिकृती. तसेच दादा महल शिवाजी महाराज आणि अबुल हसन तानाशाह कुतुब शाहकी गोलकोंडा येथे दादा महलमध्ये भेटले होते, जेव्हा एकमेकांना आलिंगन दिली होती तेव्हाचं प्रसंग वर्णन करणारे हे चित्र. प्रतिकृती आहे येसाजी कंक. शिवाजी महाराज त्यांना येसाजी काका असे म्हणत असत. जेव्हा 19 फेब्रुवारी 1677 रोजी येसाजी काका कुतुबशहा यांच्याशी त्यांनी हत्तीची झुंज करवली होती, तेव्हा येसाजी कंक यांनी हत्तीची सोंड कापून प्रत्यर्पण केलं होतं की प्रत्येक माव्याची ताकद ही एका हत्तीच्या एवढी आहे. तेव्हाच हा प्रसंग दाखवला आहे या फोटोमध्ये. नोंद नाही आहे मला, मी जसं वाचलं शिवाजी महाराज यांनी श्रीशैलमचा प्रवास केलेला आहे. मल्लिकार्जुन 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. तिकडे 24 मार्च 1677 रोजी शिवाजी महाराज आले होते, त्याचे हे वर्णन करणारे चित्र आहे. शिवाजी महाराजांचा दरबार. शिवाजी महाराजांच्या दरबाराची एक अतिशय सुंदर अशी प्रतिकृती आणि शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर जे उभारलं गेलेलं आहे ते हे असं आहे. आणि खरंच महाराष्ट्रामध्ये पण असं एक मंदिर उभारलं जावं अशी आमची इच्छा आहे मावळ्यांची. तर बघूया आपल्या सरकारला जाग येते का आणि ते उभारतात. मित्र हो, हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर, एकमेव मंदिर जे उभारलं गेलेलं आहे. आणि ते तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला श्रीशैलम ज्योतिर्लिंग करायला लागेल आणि त्याच्यासोबतच येथे तुम्हाला महाराजांचं मंदिर देखील पाहता येईल. त्याच्यासोबतच त्यांचा आगळा वेगळा इतिहास जो मी किल्ल्यांच्या रूपाने तुम्हाला दर्शवण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो देखील तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलवर. चॅनल्सला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला मॉर्निंग वाईज होते चॅनलला. सो दॅट वॉज फ्रॉम दी छत्रपती शिवाजी महाराज टेम्पल फ्रॉम द ब्युटिफुल होली सिटी ऑफ श्रीशैलम. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्र, हा व्हिडिओ होता छत्रपती शिवाजी महाराजांचा मंदिराचा जो तुम्ही पाहिला आत्ता. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करून मला सांगा आणि जर व्हिडिओ शेअर करून मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. सो गाईज, विथ दॅट as always, live, love, laugh and keep traveling. This is your host and host Vishal, taking a leave of my beloved YouTube family. Take care. Bye bye. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.